नमस्कार पालक, शिक्षक व विद्यार्थी मित्रांनो, झंकार आपल्यासाठी घेऊन येत आहे इयत्ता तिसरीचा पूर्ण अभ्यासक्रम या आमच्या YouTube चॅनलवर। तर आमच्या या चॅनलला सबस्क्राइब करा आणि इतर पालकांना आणि विद्यार्थ्यांना पण शेअर करायला विसरू नका। पाठ 18 माझे कुटुंब आणि घर। आपण आपल्या कुटुंबात जन्मतो, वाढतो। आई-वडील आपल्याला लहानच मोठं करतात, आपली काळजी घेतात। कुटुंबामध्ये आपली अन्न, वस्त्र, निवारा यांची गरज पूर्ण होते। कुटुंबात आपल्याला सर्व प्रकारची सुरक्षितता मिळते। अडीअडचणीच्या काळात घरातले सर्वजण एकमेकांना मदत करतात आणि आजारी पडू नये म्हणून काळजी घेतात। काही कुटुंबामध्ये आई-वडील व त्यांची 1 किंवा 2 मुलं एवढीच माणसे असतात। अशा कुटुंबांना छोटे कुटुंब म्हणतात। काही कुटुंबात आजी-आजोबा, काका-काकू, सख्खी व चुलत भावंड राहतात, त्यांना म्हणायचं मोठे कुटुंब। आपल्या कुटुंबाशी अनेक नातेवाईक जोडलेले असतात। काका, काकू, मामा, मामी, आत्या, मावशी अशी आपल्या नात्या गोत्याची असतात। याला म्हणायचं विस्तारित कुटुंब। विस्तारित कुटुंबातले सर्वजण एका घरात राहत नाहीत, पण त्यांच्यामध्ये प्रेम असतं। आपल्या कुटुंबातील वेगवेगळ्या प्रसंगांना ते एकमेकांना भेटतात। काळाप्रमाणे कुटुंब संस्था बदलत जाते। एकेकाळी आजी-आजोबा, आई-वडील, काका-काकू, सख्खी चुलत भावंड या सगळ्यांचं मिळून मोठं कुटुंब असायचं। त्याला म्हणायचं एकत्र कुटुंब। परंतु नोकरी, उद्योग, व्यवसाय अशा निमित्ताने ही घरातली माणसं वेगवेगळ्या ठिकाणी राहायला लागली की त्यांची वेगळी कुटुंब तयार होतात, त्यांना म्हणायचं विभक्त कुटुंब। घरामध्ये आपल्याला रोज करावी लागणारी कामं म्हणजे पाण्याची साठवण, स्वयंपाक करणे आणि स्वच्छता। घरामध्ये सण असतील किंवा इतर समारंभ असेल तर पाहुणे येतात, त्यांचं आपल्याला आगत स्वागत करावं लागतं। जर येणाऱ्या व्यक्तींमध्ये वयस्कर व्यक्ती असतील तर त्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागते। घरामध्ये अशी खूप कामं असतात आणि ती सर्वांनी वाटून घेतली पाहिजेत। कुटुंबातली कामं जर सर्वांनी केली तर एकाच व्यक्तीवर सगळा भार पडत नाही। आणि म्हणून घरातले सर्वजण जी कामं करत असतात त्याची आपल्याला जाणीव असायला पाहिजे। तर इथं आपल्याला एक छान नीटनेटकं घर दिसतंय की नाही? अशा घरामध्ये आपल्याला प्रसन्न वाटतं। आणि ह्या घरात बघा सगळीकडे पसारा, कसं वाटतं? अजिबात छान वाटत नाही आणि कुणाला कुठली वस्तू वेळेवर सापडत नाही। म्हणून घरात स्वच्छता राखणं ही कुटुंबातली सर्वांची जबाबदारी आहे। घरातला केरकचरा कचरा पेटीतच टाकला पाहिजे। घराच्या बाहेर तर मुळीच फेकायचा नाही, नाहीतर मग परिसर घाण होईल की नाही? घरातला कचरा कचरा पेटीत टाकताना ओला आणि सुका अशा 2 पेट्या करायच्या। ओल्या कचऱ्यापासून खत तयार करता येतं आणि सुक्या कचऱ्यातनं कागद, काच, पत्रा वेगळा केला की त्याचा पुन्हा वापर होतो। आजकाल प्रत्येकाच्या घरी मोबाईल, सीडी, डीव्हीडी, संगणक अशा इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा खूप वापर वाढलाय। या वस्तू कायमच्या नादुरुस्त झाल्या की निरुपयोगी होतात आणि त्यांचा जो कचरा साचतो त्याला म्हणायचं ई कचरा। यानंतर सण आणि उत्सव। आपण आपल्या कुटुंबात अनेक सण आणि उत्सव साजरे करतो। शेती हा आपल्या देशातला मुख्य व्यवसाय आहे। आपले अनेक उत्सव शेती आणि पर्यावरण यांच्याशी संबंधित आहेत। होळी हा वसंत ऋतूच्या स्वागताचा उत्सव। पंजाबमध्ये पीक कापणीच्या वेळेला वैशाखी हा उत्सव साजरा करतात। महाराष्ट्रात पेरणीनंतर बैल पोळा साजरा करतात। तामिळनाडूमध्ये पोंगल तर केरळमध्ये ओणम हे उत्सव पीक कापणीच्या हंगामात साजरे होतात। तर दसरा, दिवाळी, गुढीपाडवा हे सण पिकं हातात आल्यावर साजरे होतात। महत्वाचे आणखीन सण म्हणजे बुद्ध पौर्णिमा, रमजान ईद, नाताळ, पतेती।
सण कोणताही असो, सगळे भारतीय त्यात आनंदाने सहभागी होतात. आपले राष्ट्रीय उत्सव म्हणजे पहिला आहे स्वातंत्र्य दिन. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपल्या देशाला ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळाले, म्हणून तो दिवस आपण स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करतो. दुसरा राष्ट्रीय उत्सव म्हणजे प्रजासत्ताक दिन. भारतीय संविधानाची अंमलबजावणी 26 जानेवारी 1950 पासून सुरू झाली, म्हणून हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो. उत्सवामुळे लोक एकत्र येतात आणि सगळ्यांना आनंद मिळतो. मात्र हे साजरे करत असताना पर्यावरणाची हानी होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. मोठ्या आवाजात गाणी लावली तर वृद्ध व्यक्ती आणि लहान मुलांना त्रास होतो आणि ध्वनी प्रदूषण होतं. यानंतर स्वाध्याय. योग्य की अयोग्य ते सांगा. अडीअडचणीच्या काळात सर्वांनी एकमेकांना मदत करावी. योग्य. घरातील सर्व कामे सर्वांनी वाटून घेतली पाहिजेत. योग्य. कचरा कचरापेटीत टाकू नये. अयोग्य. ध्वनी प्रदूषण होईल इतक्या मोठ्या आवाजात गाणी लावू नयेत. योग्य. आशा आहे या व्हिडिओमधील टॉपिक तुम्हाला समजले असतीलच. अजून पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर पालकांना आणि विद्यार्थ्यांना शेअर करून पुढील व्हिडिओसाठी आम्हाला प्रोत्साहित करा.